सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की तुम्ही जर नियोजन पद्धतीनं काम केलं तर तुम्ही व्यवसायातील आव्हानांवरती आज सहज मात करू शकाल. तुमचा जो काही विरोध लोक करतायत त्यांच्याकडनंच तुम्हाला काही काम मिळेल आणि जर तुम्ही अलीकडेच एखाद्या क्लायंटला काही उधार पैसे दिले असतील तर तो पैसे देण्यास टाळाटाळ करू शकतो. नोकरीमध्ये कामाचा ताण जास्त राहू शकतो आणि प्रोजेक्टमध्ये पूर्ण काम करून घेण्यासाठी टीमकडनं तुम्हाला सहकार्य न मिळाल्यानं तुम्हाला थोडासा ताणतणाव येऊ शकतो. तुम्हाला सासरच्या मंडळींकडनं आज संपूर्ण सहकार्य मिळेल आणि काही आर्थिक लाभ देखील होतील. तुमची आर्थिक स्थिती आज मजबूत राहील. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज धनलाभाच्या संधी वाढणार आहेत. तुम्हाला गुंतवणूक जर करायची असेल तर तज्ज्ञांचा सल्ला घेणं तुमच्यासाठी अत्यंत गरजेचं आहे. भागीदारीमध्ये कुठलाही व्यवसाय हा थोडासा ताणतणावपूर्णच चालेल. आर्थिक व्यवहार तुम्हाला लेखी स्वरूपात करणं हे शहाणपणाचं ठरेल. ऑफिसमध्ये तुमच्या कार्यक्षमतेकडे वरिष्ठ लोक लक्ष देतील, ज्यामुळे प्रमोशन किंवा बोनसची दाट शक्यता आहे. तुम्ही एकाच वेळी अनेक प्रोजेक्ट करत असाल तर त्याचं नियोजन तुम्ही योग्य प्रकारे करा. जोखीम घेण्याची तुमची तयारी आहे, त्या दरम्यान तुम्हाला थोडंसं एकटं वाटू शकेल. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की व्यवसायामध्ये नवीन डील झाल्यामुळे उत्पन्नाचे नवनवीन मार्ग तुमच्यासाठी विस्तारित होतील. परदेशामध्ये काम करणाऱ्या किंवा इम्पोर्ट एक्सपोर्टच्या व्यवसायाशी संबंधित असणाऱ्या लोकांना चांगला आर्थिक लाभ मिळेल. स्टार्टअप सुरू करण्याचा विचार करणाऱ्या लोकांना नियोजन आज आर्थिक प्लॅनिंगकडे अधिक लक्ष द्यावं लागेल. ऑफिसमध्ये वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामावरती आज समाधानी राहतील, परंतु सहकाऱ्यांशी तुम्ही वाद टाळा. आर्थिकदृष्ट्या तुमचा दिवस आज सकारात्मक जाईल. जर कोर्ट कचेरीमध्ये तुमची एखादी केस चालू असेल तर त्यामध्ये निकाल तुमच्या बाजूने लागेल. आज संध्याकाळी तुमची मुलं तुम्हाला एक चांगली बातमी देतील, त्यामुळे तुम्ही संध्याकाळी खुश राहाल. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज आर्थिकदृष्ट्या कर्क राशीसाठी दिवस अत्यंत चांगला आहे. तुमच्या व्यावसायिक योजना आज यशस्वी होताना दिसतील. तुमच्यासाठी अनेक कामं आहेत ती तुम्हाला पूर्ण करावी लागतील. आज काही प्रोजेक्ट करताना जुने संपर्क तुम्हाला उपयोगी पडतील. नोकरीमध्ये रिलोकेशन किंवा नवीन प्रोजेक्टचा तुम्हाला प्रस्ताव मिळेल. जर तुमच्या बहिणीच्या लग्नासाठी एखादं स्थळ आलं असेल तर ते तुम्हाला आणि सगळ्या लोकांना पसंत पडेल आणि तुमच्या बहिणीच्या लग्नातील जे काही अडथळे असतील तर ते आज पूर्णपणे दूर होतील. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या नेतृत्व क्षमतेमध्ये नोकरी किंवा व्यवसायामध्ये तुमची प्रशंसा होईल. व्यवसायामध्ये नवीन योजनांसाठी भांडवल उभारण्यामध्ये तुम्हाला यश मिळेल. नोकरीमध्ये बदली किंवा जबाबदारी मिळण्याची तुम्हाला दाट शक्यता आहे. तुम्ही ऑफिसमधील कामं इतर वेळेमध्ये पूर्ण कराल, त्याचसोबत घरातील कामं देखील तुम्ही मार्गी लावाल. थोडा वेळ स्वतःसाठी काढणं मात्र तुम्हाला आज महत्त्वाचं ठरेल. आज तुमच्या बायकोसोबत तुम्ही संध्याकाळी डिनर डेटवरती बाहेर जाल. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज नोकरदार लोकांना कामाच्या ठिकाणी बदल होण्याची दाट शक्यता आहे. प्रमोशन किंवा वेतनवाढीबद्दल मोठी चर्चा होऊ शकते. व्यापारी वर्गाने जर एखादी सरकारी निविदा केली असेल तर त्यामध्ये त्यांना यश मिळेल. व्यवसायामध्ये खर्चावरती नियंत्रण ठेवणं हे अत्यंत आवश्यक आहे.
जर गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घ्या. तुम्ही क्रिएटिव्ह काम खूप करताय, परंतु त्यामुळे तुमच्या घरामध्ये लक्ष देणं तुम्हाला जमत नाही, याकडे तुम्ही कटाक्ष द्यायला हवा. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमचं बोलणं आणि संपर्क कौशल्य तुम्हाला आर्थिक प्रगतीकडे घेऊन जाणारे ठरणार आहेत. व्यवसायामध्ये उत्पन्नाचे नवनवीन मार्ग तुमच्यासाठी खुले होतील. तुम्हाला कामाचा ताणतणाव सहन करण्यासाठी काही हेल्थ ॲक्टिव्हिटी सुरू कराव्या लागतील. व्यवसायामध्ये तुमचे सहकारी तसेच घरातील मदतनीस यांचे पगार तुम्ही वेळेवर करा. आज जुनं कर्ज फेडण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. आजचा दिवस हा गुंतवणुकीसाठी अनुकूल असून तुम्ही तज्ज्ञांकडून सल्ला त्यासाठी घेऊ शकता. जर तुम्ही तुमच्या एखाद्या मित्राला पैसे उधार देण्याचा विचार करत असाल तर बिलकुल देऊ नका, कारण ते पैसे तुम्हाला परत कधीच मिळणार नाहीत. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा अत्यंत संमिश्र राहील. तुम्ही अनेक दिवसांपासून चढउतारांचा सामना करत राहाल आणि तुम्ही जो काही निर्णय घ्याल त्याबद्दल तुम्ही सखोल विचार कराल. तुमच्या वागण्यामध्ये आलेल्या संयमाची गरज आहे. आज व्यवसायामध्ये तुम्हाला चांगल्या संधी देखील मिळतील. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये तुम्हाला जास्तीची मेहनतही करावी लागेल. विरोधक आज तुमचं फार काही वाकडं करू शकणार नाहीत. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की धनुराशीच्या लोकांसाठी आजचा दिवस ठीकठाक असून मुलांकडनं तुम्हाला एक आनंदाची बातमी मिळेल. नवीन खर्च तुम्हाला आज समोर येऊ शकतात. तुमच्यावर आज कोणीतरी खोटे आरोप करण्याची शक्यता आहे आणि ती व्यक्ती तुमच्या जवळचीच असेल. समजा आज तुम्ही प्रवास करणार असाल तर थोडं सतर्क राहा. तुमच्या रागावरती नियंत्रण ठेवा आणि कुणाशीही अपशब्द बोलू नका. कार्यक्षेत्रासोबत घरातील जबाबदारी तुम्ही अगदी व्यवस्थित पार पाडाल. घर आणि ऑफिस यामध्ये तुम्ही समतोल राखण्याचा प्रयत्न कराल. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस ठीकठाक असून कामामध्ये तुम्ही अधिक व्यस्त राहाल. तुमच्या प्रयत्नांमुळे चांगले प्रोजेक्ट पूर्ण होतील. तुम्हाला ऑफिसमध्ये कौतुक तसेच पुरस्कारानं सन्मानित केलं जाईल. व्यापार किंवा व्यवसाय यामध्ये अधिक लक्ष देणं तुम्हाला गरजेचं आहे. जी काही कामं मार्गी लागलेली नाहीत त्यांचा विचार करा आणि ती कामं पूर्ण करा. तुम्हाला नक्की काय सांगायचं आहे ते लोकांपर्यंत नीट जाऊ द्या. समोरच्या लोकांसोबत मन मोकळेपणानं तुम्ही आज संवाद कराल. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही तुमच्या रागावरती कंट्रोल ठेवा. कोणताही सहकारी किंवा शेजारी तुम्हाला काही सांगेल तर त्यावरती तुम्ही उगीच लगेच राग व्यक्त करू नका, पण शक्यतो वादवितंड टाळा. वादविवादापासून दूर राहणं हे तुमच्या भविष्यासाठी चांगलं आहे. तुमचं भविष्य उज्ज्वल आणि मंगलमय होण्यासाठी तुम्हाला कठोर प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. ऑफिसशी संबंधित काही प्रोजेक्ट आज मार्गी लागतील. करिअर संदर्भामध्ये तुम्हाला काही नवीन संधी मिळाल्या त्याचा अवश्य लाभ घ्या. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस ठीकठाक असून तुम्हाला पूर्ण काम करण्यासाठी कठोर मेहनत ही घ्यावी लागेल. तुम्ही धार्मिक प्रवासाचं आयोजन केलं असेल, परंतु त्यात तुम्हाला त्रास होण्याचीच दाट शक्यता आहे. मोठ्या मुलाचं वागणं तुम्हाला खूप त्रास देऊ शकतं. कामाचा ताण तुम्हाला आजारपण घेऊन येईल, तेव्हा तुम्ही सावध राहा. सर्व जबाबदाऱ्या तुमच्या काही आज वेळेवरती पूर्ण होणार नाहीत. वरिष्ठ तुमच्यावरती रागावू शकतात, त्यामुळे तुम्ही कामावरती फोकस करा. तुम्ही कोणालाही अपशब्द बोललात तर त्याचा तुम्हालाच त्रास होईल, त्यामुळे थोडंसं सावध राहायला हरकत नाही.
आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.